सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अष्टजन्म शताब्दीच्या निमित्ताने मानव संप्रदायामध्ये वासनिक आणि भिक्षुक म्हणजे संन्यासी आणि गृहस्थ अनुयायी दोन्ही पातळीवर एक उत्साह आणि काहीतरी करावे या भूमिकेतून अनेक जण कार्यतत्पर झालेले आहेत। अनेक जण उत्साहाचं आयोजन करणे, त्यानिमित्ताने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कार्याचा आणि मानभावी साहित्याचा जागर करणे यासाठी अनेकांनी उपक्रम सुरू केलेले आहेत। अनेक धर्मप्रेमी कार्यकर्तृत्ववान समाजाचं दायित्व आणि ईश्वराची सेवा ही दुहेरी भूमिका घेऊन अनेकांनी कार्यक्रमाचं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं विचारांचा प्रचार करण्याचं कार्य अवलंबलं आहे। त्यापैकी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टजन्म शताब्दीनिमित्त एका व्याख्यानमालेचं आयोजन आदरणीय महंत गोमेराज बाबा जामोदेकर हे आदरणीय महंत बदनापूर स्थित महानुभाव आश्रम येथे असून त्यांनी आचार्य प्रवर्श्री शिवलीकर बाबा यांच्या प्रेरणेने या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे। या व्याख्यानमालेमध्ये मला त्यांनी विचार मांडण्यासाठी सांगितले। या व्याख्यानमालेची सुरुवात, पार्श्वभूमी, त्यामध्ये येणारा जो विषय आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचे कार्य, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि लीळाचरित्र या अनुषंगाने हे सुरू केलं आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हटलं की ज्यांना ज्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि संप्रदाय ज्ञात आहे त्या सर्वांच्या मनपटलावर एक लीळाचरित्राची आठवण निर्माण होते। साहित्य आणि शैक्षणिक जगतामध्ये, अभ्यास क्षेत्रामध्ये लीळाचरित्र म्हटलं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणाकडे सहज दृष्टी झेपावते। त्या व्यक्तिमत्वाचा एक आलेख डोळ्यापुढे उभा राहतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि लीळाचरित्र हे अन्योन्य असे मानव संप्रदायाचे अविभाज्य असे घटक आहेत। अविभाज्य असे दैवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि अविभाज्य असे साहित्य लीळाचरित्र। लीळाचरित्र म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधरांची वाङ्मयीन मूर्ती असं एक समीकरण होऊन गेलेलं आहे। आणि असं एक म्हटलं जातं की लीळाचरित्र म्हटलं की सर्वज्ञांची वाङ्मय मूर्ती, वाङ्मयीन मूर्ती। आपण या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंकडे जास्त लक्ष केंद्रित न करता या ठिकाणी आपल्याला लीळाचरित्राच्या अनुषंगाने देखील विचार करायचा आहे की लीळाचरित्र हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या एकंदर
अवतार कार्याविषयीची साध्यंत माहिती देणारा ग्रंथ आहे. हे शब्द देखील तोकडे आहेत, लहान पडतात, छोटे पडतात. लीळाचरित्र आणि सर्वज्ञ श्री चक्रधरांचं मूल्यांकन करत असताना शब्द बरेच सीमित होतात आणि शब्द स्तिमितही होतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असताना त्यांचं सान्निध्य जे अनुभवलं, अनेक घटना आणि प्रसंग घडले, हे सगळ्यांची शब्दरूप बांधणी, शब्दबद्ध करण्याची, शब्दबद्ध करणं, जो एक आकृतिबंध आपल्या डोळ्यापुढे आला, आकृतिबंध आपल्या मनपटलावर, आकृतिबंध आपल्या विचारापुढे आला, समाजापुढे आला, तो म्हणजे लीळाचरित्र. इसवी सन 1278 मध्ये लीळाचरित्राची निर्मिती झाल्याचं अनेक संशोधक अभ्यासकांनी निश्चित केलेलं आहे. म्हणजे लीळाचरित्राचा जो निर्मिती कालखंड आहे तो 1278 असा इसवी सनामध्ये सांगितलं जातं. शताब्दीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं आहे, शकामध्ये विचार केला जातो. शके 1142-43 हे श्रीचक्रपाणी अवताराने हरिपाळ देवाचं पूर उठवलं, म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पतित पद्धतीने अवतार स्वीकार केला, या घटनेचं ते वर्ष आहे. आणि ते अवतार स्वीकाराने म्हणजेच आधुनिक काळामध्ये आपण अष्टजन्म शताब्दी म्हणतो, परंतु जन्म म्हणजे अवतार धारण करणे या अर्थाने. अवतार शताब्दी, अवतार धारण केलेला 800 वर्ष झाले म्हणून अष्टजन्म शताब्दी यावर्षी साजरी केल्या जात आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आणि अभ्यासक जिज्ञासक सकळ, मराठीविषयीचे आत्मीयता आणि प्रेम असणारे सकळ मराठीजन, एवढंच काय तर लीळाचरित्रावर प्रेम करणारे जगातले सर्व. लीळाचरित्राची जी निर्मिती झाली हे सर्व रिद्धपूर या ठिकाणी वाजेश्वरीच्या स्थळी. रिद्धपूर हे गावाचं नाव, वाजेश्वर हे ठिकाणाचं नाव. रिद्धपूर गावाच्या पश्चिम दिशेला पेढी नदीच्या काठावर वाजेश्वर नावाचं एक प्राचीन जुनंच असं मंदिर, जुनंच असं देवालय, शिवालय, तिथे श्रीप्रभूंच्या सान्निध्यात असताना श्री नागदेवाचार्य विजनाला जात असत. विजन म्हणजे परमेश्वराचं एकांतात जाऊन परमेश्वराचं ध्यानचिंतन करणे, शास्त्राचं मनन करणे, विजनाला जात असत. त्यांची ही कृती अनेक दिवस माईम भट्टांनी निरीक्षण केली आणि एकदा धाडसाने त्यांना विचारलं की भटो, तुम्ही कैशाचे चिंतन करत असा, तुम्ही असं एकांतात बसून कशाचं चिंतन करता? तेव्हा नागदेवाचार्य उत्तरादाखल बोलले की जेव्हा मी रिद्धपूरला श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी जाण्याला निघालो स्वामींपासून, तेव्हा स्वामींनी मला जी आज्ञा केली होती की श्रीप्रभूंच्या ठिकाणी सान्निध्यात तुम्ही जात असले तरी तिथे गेल्यानंतर देखील तुम्ही जे आम्हाला पाहिलं आणि अनुभवलं, इथेच्या लीळा आठवाव्या, श्रीप्रभूंच्या केळी क्रीडा पाहाव्या, इथेच्या लीळा आठवाव्या असा. आणि
आम्ही जे तुम्हाला विचारशास्त्र निरूपण केलं त्याचं अवाकन करा, चिंतन करा असे सांगितलं, त्या अनुरूप मी वस्तुस्मरण करत असतो. शास्त्रस्मरण हे वस्तुस्मरणामध्ये येतं. वस्तुस्मरण करत असतो आणि याच्यावर कल्पना सुचली श्री माईभट्टांना की आणि माईभट्ट म्हटले की नागदेवाचार्यांना की भटो, तुम्ही देव पाहिला आणि अनुभवला, तुम्ही सकळ शास्त्र ऐकलं, हृदयगम्य केलं, तुमचं झालं. परंतु हा मार्ग आणि येथून पुढे चालणारा जो मार्ग आहे ईश्वर हेतूने, त्यांनी परमेश्वराचं ध्यान, चिंतन, स्मरण कसं आधारी करावं, कसं करावं. तर यासाठी तुम्ही ज्याचं चिंतन करता, ज्या लीळेंचं चिंतन करता, त्या लीळा तुम्ही मला सांगा, मी त्या लिहून काढतो. आणि भट्टोबासांना ही कल्पना आवडली आणि माईभट्टाला म्हटलं की तुमची छान कल्पना आहे, चांगला आहे आणि परमार्गाच्या हेतूसाठी उद्देश आणि परमार्गाचा हितार्थ आहे. आणि म्हणून भट्टोबास बी राजी झाले. आणि मग त्यांनी काय केलं की नागदेवाचार्य ज्या आपल्या अनुभवीच्या लीळा होत्या त्या सांगत, वदत, बोलत आणि माईभट्ट लिहून घेत. अशा प्रकारे सर्वप्रथम उत्तरार्धाचा कालखंड, उत्तरार्ध लीळा प्रथमतः लिहिल्या गेल्या. पूर्वार्धाच्या लीळेचं जे संशोधन आहे हे क्षत्रिय संशोधन आहे. म्हणजे ज्या ज्या भूपृष्ठावर, भूभागावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी परिभ्रमण केलं, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये त्या त्या ठिकाणी जाऊन तेथील स्थळं पाहायचे, ठिकाणं पाहायचे, तेथील व्यक्तींना भेटायचं, त्यांच्या अनुभवीच्या लीळा विचारायच्या, असं कष्टप्रद काम श्री माईभट्टांनी केलं. सर्वत्र संचार करून, सर्वत्र परिभ्रमण करून, कोणत्या प्रकारचा आपला विधी म्हणजे स्मरणविधी, अटनविधी, विजनविधी, धर्मविधीने ठाकवता लीळा संकलन करण्याचं काम त्यांनी केलं. आणि ते बरेच दिवस ते कार्य, जवळजवळ 6 महिने तरी त्यांना ते कार्य करावं लागलं. 6 महिन्यामध्ये उत्तरार्ध लिहून झाला. जवळजवळ वर्षभर म्हणा की त्यांच्या परिभ्रमण, फिरणे आणि विचारपूस करणे एका फेरीमध्ये सर्व झालेलं नाही. अनेक वेळा जावं लागलं, अनेक वेळा भेटावं लागलं. कधी माणसं भेटत असत, कधी माणसं भेटत नसत, कधी माणसं कामात असत. पण त्यांनी आपली चिकाटी सोडली नाही. चिकाटीच्या बळावर त्यांनी कार्य केलं. पहा, स्मृतिस्थळामध्ये एक संदर्भ येतो बा की माईभट्ट खैभट्टाकडं म्हणजे दावलवाडीला गेले आणि खैभट्टाला लीळा विचारल्या. खैभट्टला म्हणले की माझा सध्याला शेतीचं काम चालू आहे, मला एवढा वेळ शक्य नाही तुमच्यापाशी थांबून बसून सांगणं, मी माझं काम आहे. तर ते खैभट्ट कृषीकर्म करायला गेले आणि माईभट्ट त्यांच्या पाठीमागं चालून ढेकळ तुडवीत लिहू लागले. ते सांगायचे, हे लिहायचे. खैभट्ट कृषीकर्म करते, माईभट्ट पुसत जात होते. आणि अशा प्रकारे अशा कष्टातून त्यांनी लीळा संकलित केल्या. सारंगपंडिताला भेटून सारंगपंडिताच्या अनुभवीच्या त्यांना विचारल्या, इंद्रभट्टाच्या अनुभवीच्या त्यांना विचारल्या, गदोनायकाच्या अनुभवीच्या त्यांना विचारल्या. म्हणजे जे जे स्वामींच्या सान्निध्यात आले दर्शनीय, त्याच मग अनेक दर्शनीयांना भेटून त्यांनी लीळा संकलित केल्या. आणि एकांकाची लीळा सर्वज्ञांनी प्रसंगोपात नागदेवाचार्य, मादयसा इत्यादी सन्निधानीच्या लोकांना सांगितलेलाच होता. पूर्वार्ध जो आहे तो कथनात्मक आहे. पूर्वार्ध जो आहे तो कथनात्मक आहे. स्वामींनी कथन केलं, भक्तांनी श्रवण केलं आणि श्रवण करून त्याचं ध्यानात ठेवलं आणि ध्यानात, स्मरणात ठेवून नंतर त्याचं कथन केलं. म्हणजे अशा प्रकारे पूर्वार्ध आत्मकथन, त्याच्यानंतर निवेदन, या पद्धतीने आकारबद्ध झालेला आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्धाची गोष्ट अशीच आहे की जे अनुभवलं ते सांगितलं. हे कथात्मक साहित्य, सगळं कथन केलेलं साहित्य आहे. भट्टोबासांनी सांगितलं. विशेष करून भट्टोबासाचे प्रमुख मुख आहेत. मग त्यामध्ये मादयसा आहेत, ओमायसा आहे, साधायसा आहेत. सन्निधानीचा जेवढा परिवार आहे तो सर्व परिवार रिद्धपूरला गेलेला आहे.
आणि रुद्रपूरला जेवढे सन्निधानातले परिवार गेलेला आहे त्या सर्वांच्या अनुभवीचे लीळा विचारलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे अत्यंत कष्टाने श्री माईम भट्टांनी लीळाचरित्र जोपासला, निर्माण केला, लिहिला आणि परमार्गात आणला. भट्टोबासांच्या जवळ तो लीळाबंद होताच आणि भट्टोबासांच्या पश्चात ती लीळाचरित्राची पोथी बायदेव व्यासांकडे आली. बायदेव व्यासानंतर काही दिवस ती दामोदर पंडितांकडे होती. कवीश्वर व्यासांना आचार्य प्रतिष्ठा करत असताना, बायदेव व्यास कवीश्वर व्यासांना आचार्य प्रतिष्ठा करत असताना दामोदर पंडिताकडून त्यांनी ती मागून घेतली आणि कवीश्वर व्यासांकडे दिली. असा हा प्रवास आहे. लीळाचरित्र निर्मितीचा जर प्रवास पाहिला आणि लीळाचरित्राचा जर प्रवास पाहिला तो असा आहे. रिद्धपूरला वाजेश्वरीला लिहिला, राजपुठामध्ये संगोपित झाला. जोपर्यंत श्रीप्रभू बाबा विद्यमान आहेत तोपर्यंत लीळाचरित्राचं पठण, वाचन, चिंतन, त्याच्यावरचं संस्करण याची निकट भासत नव्हती. जे काही गुरुकुळ तिथे होतं ते श्रीप्रभूंच्या लीळेमध्ये, श्रीप्रभूंच्या दास्यामध्ये, सेवेमध्ये, सन्निधानामध्ये अविरत रत होतं. कारण ईश्वर धर्मामध्ये अवताराचं दास्य हे सर्वोच्च आहे, याला प्राथमिकता आहे. तिथे असन्निधान धर्म नाही, तिथं सन्निधान धर्म आहे. आणि असन्निधान धर्मामध्ये प्रामुख्याने स्मरण, शास्त्र याचा सहारा घ्यावा लागतो. आणि म्हणून श्रीप्रभू बाबांच्या निजधाम गमनानंतर श्री नागदेवाचार्य आपल्या सर्व परिवारासह निंबा या ठिकाणी, परभणी जिल्हा, पाथरी तालुका आणि त्या तालुक्यामधलं असं निंबा गाव, आज लिंबा म्हणत असतो वाटतं, लिंबा गाव या ठिकाणी आले आणि तिथे जवळजवळ 16 वर्षे वास्तव्य होते. या 16 वर्षाच्या वास्तव्य कालखंडामध्ये साहित्याची निर्मिती, शास्त्राचं विमर्शन, चर्चा, अभ्यास, एक संप्रदायाची डिसिप्लिन, संप्रदायाची ठेवण मांडणी, संघटन, हे सर्व कार्य त्या ठिकाणी घडून आलं. हे सर्व घडत असताना श्री नागदेवाचार्याला अनेक शिष्य लाभली. ते विद्वान होते, अभ्यासक होते, पूर्वाश्रमी ते पंडित होते. बहुतेक नागदेवाचार्यांच्या सान्निध्यामध्ये ब्राह्मण वर्णातून आलेले विद्वान पंडितच होते. आणि म्हणून भट्टोबासांच्या विद्यमान कालखंडामध्ये मानव संप्रदायाला भट्टमार्ग देखील म्हणत होते. वेदवंती नागदेव म्हणून त्यांची ख्याती उभय गंगातीर झालेली होती. या ठिकाणी लीळाचरित्र आहे. लीळाचरित्रामध्ये आणि याच ठिकाणी अनेकांनी लीळाचरित्राचा अभ्यास केला आहे, अनेकांनी श्रवण केलं आहे. जोपर्यंत लीळाचरित्र हा ग्रंथ आकारबद्ध झाला नव्हता किंवा जोपर्यंत त्याचा मार्गामध्ये अभ्यास नव्हता, त्या अगोदरचे जे पंडित होते ते भागवत याच्यावर जास्त भर देत असत. जे परमार्गाच्या विचाराशी, जे द्वैत सिद्धांताशी मिळतं ते घेऊन अनेकांचा पूर्वीचा अभ्यास होता, त्याच्या आधाराने चिंतन चालायचं. परंतु नंतर आपल्याला दिसतं की जसा नागदेवाचार्यांचा मार्ग प्रगल्भ होत गेला, वाढत गेला आणि ग्रंथावर लीळाचरित्र, श्री गोविंद प्रभुचरित्र ही ग्रंथ लिहिल्या गेली. श्री नागदेवाचार्यांच्या सान्निध्यात आणि त्यांच्या देखतच पंडित केशीराज व्यासांनी रत्नमाला नावाचा संस्कृत पद्य ग्रंथ लीळाचरित्राच्या आधाराने निर्माण केला. भाषा आणि रचनादृष्ट्याही त्यांचं स्वतंत्र कर्तृत्व होतं. आशय त्यांना लीळाचरित्रातला मिळाला.
म्हणजे लीळाचरित्रातला आशय स्वीकारून लीळाचरित्राचा आशय घटनाक्रम घेऊन लीळाचरित्राचा आशय लीळाचरित्राचे घटनाक्रम घेऊन त्यांनी रत्नमाळा स्तोत्र हा ग्रंथ लिहिला, रचला. म्हणजे आशय लीळाचरित्राचा, घटनाक्रम लीळाचरित्राचा, संगती लीळाचरित्राची, कालक्रम लीळाचरित्राचा, परंतु भाषा आणि रचनादृष्ट्या निराळा असा ग्रंथ पंडित केशीराज व्यास यांनी लिहिला आणि तो आणून श्री नागदेवाचार्यांना त्यांनी दाखवला. म्हणजे जेव्हा त्यांना घरी घेऊन गेले होते बळजबरीनं, संन्यास सोडून द्या असं ते आग्रह करत होते. त्यांचे सासू, त्यांचे आईवडील, सासू सासरे जे सर्वांचाच त्यांचा जोर होता, पण हे परमार्गाला अनुसरलेले होते, दृढनिश्चयी होते आणि म्हणून त्यांनी घरी गेले असताना सुद्धा आपला वेळ वाया न जाऊ देता नदीकाठी जाऊन विजन करताना विजनस्थानी त्यांनी हा ग्रंथ रचला. आणि हे रचत असताना त्यांच्यापुढे लीळाचरित्राची प्रत आहे. याचा उल्लेख कुठे येत नाही की नागदेवाचार्यांनी ते निघता जाता त्यांनी नागदेवाचार्यांनी लीळाचरित्राची प्रत मागितली, त्यांनी ऐकलं की प्रत त्यांच्याकडे दिली, मग ते शास्त्रेसोबत घेऊन गेले. तर आपल्या आत्मिक कल्याणासाठी, आत्मिक आधारासाठी, एक स्मरण ध्यानासाठी म्हणून असा उल्लेख कुठे येत नाही. पण घडलं मात्र तसंच. कारण ज्या अर्थी क्रमसंगती, कालसंगती आणि घटनासंगती या अनुरूप त्यांनी रचना केली, त्या अर्थी त्यांच्यापुढे ते टेक्स्ट आहे दुसरं. लीळाचरित्राची एक संहिता त्यांच्यापुढे आहे आणि त्याच्या आधाराने ते लीळा. एवढंच नाही, एका ठिकाणी असा उल्लेख आहे की केशीराज व्यासांनी रत्नमाला स्तोत्र करत असताना 1400 सूत्र निवडली. किती? 1400 सूत्र निवडली असा बी उल्लेख येतो पहा. पण असा उल्लेख जरी असला तर प्रत्यक्षात मात्र जेव्हा यांनी रत्नमाला स्तोत्राचा ग्रंथ श्री नागदेवाचार्यांच्याकडे सुपूर्त केला आणि त्यांनी तो वाचला आणि भले केले केशवदया तू ईश्वरी वाक्पुष्पी अर्चन केले असं प्रशंसा उद्गार काढले आणि प्रशस्ती नोंदवली, प्रशस्ती दिली आपल्या त्या ग्रंथाविषयी. त्यानंतर त्यांनी विचारलं की भटो ऐसीची उद्धरण बांधो, म्हणजे अशाच प्रकारचं उद्धरण प्रकरणे संस्कृतमधून रचनाबद्ध करू का, उद्धरण प्रकरण सिद्धांत. तर त्यांनी सांगितलं की नको गा केशवदया येणे माझ्या म्हातार्या नागवतील. म्हणजे सामान्य अर्थाने असं काही करू नकोस केशवदया, की तू जर ते संस्कृतमधून केलं तर सामान्य जन जे आहे ते, ज्यांना भाषिक ज्ञान नाही, ज्यांना लेखन वाचन नाही, कारण पूर्वीचा समाज हा निरक्षर होता असं म्हणा ना, निरक्षरच होता. एक ठराविक लोकांना अक्षर ओळख असायची, ठराविक लोक वाचू लिहू शकायचे असं ते, आणि बोटावर मोजण्या इतकी लोक पंडित असायचे. आणि ती वस्तुस्थिती समाजस्थिती पाहून त्यांना नको का केशवदया येणी माझ्या म्हातार्या नागवतील. सामान्य समाज दुरावेल्यापासून त्याला कळणार नाही आणि त्यांची नागवणूक होईल, म्हणजे फसवणूक होईल किंवा त्यांना वंचित ठेवल्यासारखं होईल. आणि भट्टोबासांचा स्पष्ट नकार ऐकल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी विचारलं तर मग अन्वय लावू का. मग भट्टोबासांनी ती गोष्ट त्यांची मांडणी केली. अन्वय लावू का म्हणजे वा सर्वज्ञानी निरनिराळ्या प्रसंगी, निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या व्यक्तींना जे सिद्धांत सांगितले, तत्वसिद्धांत सांगितले, ते तत्ववाक्य जे आहे, ते सूत्रवाक्य जे आहे, ती निवडून त्यांची एक संगती लावू का. ते या गोष्टीविषयी भट्टोबासांनी होकार दिला आणि त्यांनी मग त्यांनी मग 9 प्रकरणाची मांडणी केली. जया प्रकरणासी
जे ज्या प्रकरणाचे जे नाव ते तयाशी दिदले, असाही उल्लेख आहे की ज्या प्रकरणाचं जे नाव आहे ते त्याला दिलं. म्हणजे पूर्वी पंचकृष्ण, पंचनाम, अन्यव्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार, संसरण, असतीपरी, महावाक्य निर्वचन आणि उद्धरण ही प्रकरणं त्यांनी लिहिली. जी म्हणजे ही जी सूत्र आहेत, ह्या सूत्राची ही प्रकरणं त्यांनी एकत्रित केली आणि या प्रकरणाला नाम संज्ञा दिली, परिभाषा संज्ञा दिली त्या प्रकरणाला. पूर्वी पंचकृष्णाचे जे टायटल्स आहेत, जे ते या संज्ञा जे आहेत ते केशराज व्यासाने दिल्या. लीळाचरित्रातून पहिले सूत्र निवडली, मग त्यांची क्रमसंगती मांडली, एक प्रकरण संगती मांडली. त्या प्रकरणामध्ये सूत्र कोणते कोणते बसतात ते तर सूत्र त्या प्रकरणात मांडले. काही प्रकरणाची प्रकरण स्वामींनी निरूपलेली आहेत. संवार, संसरण, विद्यामार्ग, युगधर्म, अन्यव्यावृत्ती हे प्रकरण स्वामी निरूपलेली. ते प्रकरण जसे तसे घेऊन त्याच्यामध्ये काही एक बदल, थोडाफार किंचित मात्र बदल करून त्यांनी संगती लावून त्याला नावं दिली. उदाहरणार्थ युगधर्म प्रकरण आहे. युगधर्म प्रकरण सर्वज्ञान निरूपण करत असताना ते निषादी क्रमाने निरूपण केलं. म्हणजे अगोदर कलयुग, मग द्वापरयुग, मग त्रेतायुग, नंतर कृतयुग. पंडित केशराज व्यासांनी मांडणी करत असताना ते उचादी क्रमे केली. अगोदर कृतयुग, मग त्रेतयुग, मग द्वापरयुग, मग कलयुग, अशा प्रकारची मांडणी केली. अशी ही जी मांडणी आहे, मांडणी करून त्यांनी 3 सता आचारा, 3 सता विचारा, म्हणजे 289 आचाराचे सूत्र, 285 विचाराचे सूत्र याची क्रमसंगती लावून विचार प्रकरणे, आचार प्रकरणे सिद्ध केले. आणि अशा प्रकारे पहिला जवळजवळ 750 सूत्रांचा पहिल्या शोधणीचा, पहिल्या मांडणीचा सूत्रपाठ सिद्ध झाला. त्याच्यानंतर पुढच्या कालखंडामध्ये रामेश्वर व्यास आणि परशुराम व्यास, कवीश्वर व्यासांच्या नंतर रामेश्वर व्यास आणि परशुराम व्यास यांनी त्या काळामध्ये उपलब्ध असलेला पिढीपाठ जो म्हणतो आपण, ज्याला परशुराम व्यासांच्या शोधनेचा जो पिढीपाठ आहे तो पुढे ठेवून त्यातून सूत्र निवडली. परशुराम व्यासांनी 100 आचारस्थळाची, आचारमाळिकेची, आचारस्थळ म्हणजे आचारमाळिकेची, आणि 150 सूत्र रामेश्वर व्यासांनी आचारमाळिकेची, असे 255 सूत्र ते आहेत. आणि 203 सूत्र विचारमाळिकेचे आहेत. त्यामध्ये पहिले 143 सूत्र हे परशुराम व्यासांनी निवडले आहे. आणि पुढचे जे 63 सूत्र आहेत ते सूत्र रामेश्वर व्यासांनी निवडले. पंडित केशराज व्यासांचा वचनक्रम, त्याच्यानंतरची श्री परशुराम व्यासांची वचनक्रम आणि शोधणी ही जर एकत्र केली तर 150 सूत्र भरतात. सूत्रपाठाचा रूपबंध या माझ्या लेखामध्ये मी सर्वांगीण तो विचार मांडलेला आहे. आणि तिथून पुढे मग 150 पाठ म्हणण्याचा प्रघात सुरू झाला. आणि थोड्याच दिवसामध्ये रामेश्वर व्यासांची सूत्र देखील पाठ समुदायामध्ये, सूत्रपाठामध्ये समाविष्ट झाली. परशुराम व्यासांच्या शोधनीचे सूत्र, रामेश्वर व्यासांच्या शोधनीचे सूत्र आणि प्रथम शोधनीचे सूत्र असे मिळून, म्हणजे पंडित केशराज व्यासांच्या शोधनीचे तथा मांडणीचे सूत्र असे मिळून 1250 सूत्र भरतात. एवढ्यावरी काम थांबलं नाही सूत्रपाठ निर्मितीचं. पुढे 16व्या शतकामध्ये आचार्य श्री मुरारीमल्ल विद्वांस यांनी काही लीळाचरित्रामधून यांनीही काही श्रीमुखीची वाक्य निवडली. ते सूत्र या प्रकरणात बसत नाहीत.
जी सहज एखादी गोष्ट सांगताना श्रीमुखीची जे जे काही वाक्य होते ते निवडले आणि तेच त्यांचे सूत्र मिळून 1425 सूत्र भरतात. म्हणजे 1425 सूत्र असलेली पोथी माझ्याकडेच आहे. जुनी पोथी असल्यामुळं प्रत्येक शोधकाराचा वेगवेगळा त्यांनी टप्पा ठेवलेला आहे. 750 सूत्राच्या शोधणीला जीर्णपाठ म्हणतात. तर ही लीळाचरित्रातून, लीळाचरित्र हा समग्र वाङ्मयाचा, लीळाचरित्र हा समग्र मानभावीय वाङ्मयाचा बीज ग्रंथ आहे. जे काय निर्माण झालं आणि होईल ते सगळं त्यातूनच विस्तृत आणि प्रसृत झालेलं आपल्याला दिसतं. पहिली फलश्रुती म्हणजे सूत्रपाठ हा तत्वग्रंथ, मानभावी तत्वग्रंथ जो आहे मराठीचा, मराठी धर्मभाषा असलेला मराठीचा जो तत्वग्रंथ आहे मराठीमधला मानव संप्रदायाचा तो सूत्रपाठ जो आहे लीळाचरित्रातून निवडून संपादित केलेला ग्रंथ आहे. 3 टप्प्यात झाला सांगितलं तुम्हाला, 3 टप्पे कर्तृत्वाचे. त्याच्यानंतर दृष्टांत पाठ हे पंडित केशवराज व्यासांनी संपादित केला. 114 दृष्टांत. दृष्टांत पाठाची त्रिस्तरीय मांडणी आहे. त्याची मांडणी त्रिस्तरीय आहे. लापिका, दृष्टांत आणि राष्ट्रांतिक अशी ती त्रिस्तरीय मांडणी आहे. संप्रदायामध्ये जो प्रचलित दृष्टांत पाठ आहे, जो शिकवला जातो आणि सांगितला जातो, जो पाठ समुदायामध्ये समाविष्ट असतो, तो अशा 3 स्तराचा आहे. पहिली लापिका असते, मग दृष्टांत असतो, नंतर द्राष्टांतिक असतो. आता बाहेरच्या साहित्यिकाने जो दृष्टांत पाठ संपादित केला त्याची त्रिस्तरीय मांडणी त्यांनी घेतली आहे. जसे की आश्रम नगरकरांचा दृष्टांत आहे, शंभू तुळपुळांचा दृष्टांत पाठ आहे, आश्रम नगरकरांचा दृष्टांत पाठ आहे. त्यामध्ये सूत्र, दृष्टांत आणि द्राष्टांतिक अशी मांडणी आहे. लापिका त्यांनी वगळलेली आहे. तर लीळाचरित्राच्या अनुषंगाने बोलत असताना लीळाचरित्र आपण, मला वाटतं हा एक पहिला भाग इथपर्यंत घेऊया की लीळाचरित्रातून दृष्टांत पाठ आणि सूत्रपाठाची निर्मिती कशी झाली, लीळाचरित्राची निर्मिती कशी आली आणि लीळाचरित्राचं वाङ्मयीन जे सौंदर्य आहे ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहूया. दंडवत प्रणाम.